नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 3 विद्युतधारा हे अभ्यासत आहोत. आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये मित्रांनो उदाहरणे जी सोडवलेली उदाहरणे होती ती सोडून घेतलेली आहेत. आज आपण एक महत्त्वाचा आणि या धड्याचा शेवटचा भाग अभ्यासणार आहोत. तो म्हणजेच रोधांची एकसर जोडणी काय असते आणि दुसरा मुद्दा आहे मित्रांनो रोधांची समांतर जोडणी काय असते. या दोन मुद्द्यांचा अभ्यास आज आपल्याला अगदी सखोलपणे करायचा आहे. रोधांची एकसर जोडणी म्हणजे त्यालाच आपण म्हणतो रेझिस्टर इन अ सेरीज. सेरीज म्हणजे काय, एका सरळ लाईनीमध्ये असते. आणि दुसरी जी असते मित्रांनो त्यालाच म्हणतो रेझिस्टर इन पॅरलल असे म्हणतात. त्यालाच रोधांची समांतर जोडणी असे म्हणतात. ते एकमेकांना कसे असतात, समांतर असतात. या दोन मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो. तुम्हाला मी आत्ताच सांगतो हे दोन महत्त्वाचे असे मुद्दे आहेत की ते इयत्ता 12वीला सुद्धा आहे. इयत्ता 12वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा या दोन मुद्द्यांचा त्या ठिकाणी अभ्यास आहे. तुम्हाला 12वी सायन्स फिजिक्समध्ये हे मुद्दे पुन्हा अभ्यासायचे आहेत. त्यामुळं अगदी सखोलपणे येथेच हे मुद्दे तुम्हाला समजतील याची मी तुम्हाला 100% खात्री देतो. तर पहा मित्रांनो, तुमच्या समोर या ठिकाणी म्हटलेलं आहे रोधांची जोडणी आणि परिणामी रोध काय असतो. पहा, त्याला सिस्टीम ऑफ रेझिस्टर अँड देअर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स असे म्हणतात. अनेक विद्युत उपकरणांमध्ये आपण असंख्य रोध वेगवेगळ्या प्रकारे जोडत असतो. पहा, आता रोध म्हणजे काय असतं मित्रांनो ते पहिल्यांदा समजून घ्या. रोध म्हणजे काय, तर एखादी जर वायर असेल आणि या वायरमधून इलेक्ट्रिक करंट, त्याला आपण करंट असे म्हणतो, तो जर वाहत असेल तर त्याचं प्रमाण किती ठेवायचं हे याचं काम कोण करतं, तर रोध करत असतो. म्हणजे किती प्रमाणामध्ये करंट एका जागेवरून, म्हणजे हा ए बिंदू असेल हा बी बिंदू असेल तर एका जागेवरून दुसरीकडे किती प्रमाणामध्ये करंटचं वहन करायचं आहे, करंट फ्लो करायचा आहे आणि किती प्रमाणामध्ये तो पोहोचवायचा आहे, हे जे काम असतं ते काय करतो रोध. रोधावरती अवलंबून असतं. म्हणजे रोध किती प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यावरती ते काय असतं, अवलंबून असतं. आता आपण महत्त्वाचा मुद्दा अभ्यासूया ज्याच्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न असतो. रोधांची एकसर जोडणी म्हणजे काय किंवा रोधांची एकसर जोडणी कशी असते मित्रांनो. पहा, तर या ठिकाणी म्हटलेलं आहे रेझिस्टर इन अ सेरीज असे म्हटलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी आकृती दिलेली आहे, ती एकसर जोडणीची आकृती पाहूया, आपण अभ्यासूया. तर आकृती 3.8चे निरीक्षण करा. परिपथामध्ये R1 R2 R3 हे 3 रोध प्रत्येकाची टोके एकास एक जोडली जातील असे जोडले आहेत. म्हणजे काय म्हटलेलं आहे, R1 R2 आणि R3 असे 3 रोध आहेत मित्रांनो. R1 R2 व R3 असे 3 रोध आहेत. पहा, या ठिकाणी R1 म्हटलेलं आहे, R2 म्हटलेलं आहे आणि R3 म्हटलेलं आहे, म्हणजे R3 आहे. पहा, तर हे प्रत्येकाची टोके एकास एक जोडलेली जातात असे जोडले आहेत. पहा, याचं टोक जर पाहिलं R1चं तर याला जोडलेलं आहे. या रोधाचं टोक जर पाहिलं तर या R3ला जोडलेलं आहे. म्हणजे ही एकमेकांना काय केलेले आहेत मित्रांनो, जोडलेले आहेत. पहा, तर रोधांच्या अशा जोडणीला काय म्हणतात मित्रांनो, एकसर जोडणी म्हणतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल परिपथामध्ये R1 R2 R3 हे 3 रोध प्रत्येकाची टोके एकास एक जोडली आहेत किंवा जोडली जातील असे जोडले आहेत. रोधांच्या अशा जोडणीला एकसर जोडणी म्हणतात. कोणती जोडणी म्हणतात मित्रांनो, एकसर जोडणी म्हणतात. आता पुढे पहा, रोधांच्या एकसर जोडणीत प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. पहा, प्रत्येकाची जर विद्युतधारा पाहिली, विद्युतधारा म्हणजे काय मित्रांनो, तर त्यामधून जाणारी जे आहे आपण त्याला काय म्हणतो. पहा, या ठिकाणी जी विद्युतधारा म्हणजे करंट म्हणतो, आय म्हणतो आपण मित्रांनो, विद्युतधारा आय, त्यालाच करंट असे म्हणतात. तर या ठिकाणावरून वाहणारी, या ठिकाणावरून वाहणारी आणि या ठिकाणावरून जाणारी जी विद्युतधारा आहे ती कशी असते मित्रांनो, तर ती असते समान प्रमाणामध्ये असते. कशी असते, तर समान प्रमाणामध्ये. या ठिकाणी म्हटलेलं आहे समान असते. का समान असते ते सुद्धा समजावून घ्या, कारण की समांतर जोडणीमध्ये लक्षात ठेवा, पुढे आपल्याला पाहायचं आहे एकसर जोडणीमध्ये काय असतं, तर समांतर जोडणीमध्ये किंवा एकसर जोडणीमध्ये काय असतं,
तर त्या ठिकाणी विद्युतधारा ही सारखीच असते, लक्षात घ्यायचं आहे. आणि जर या ठिकाणी समांतर जोडणी असती तर विद्युतधारा कशी असते मित्रांनो, वेगवेगळी असते. म्हणजे जर एकसर जोडणी असेल विद्युतधारा ही सारखी असते, आणि जर समांतर जोडणी असेल म्हणजे एकसर जोडणी असेल तर विद्युतधारा कशी असते, सेम असते. आणि जर समांतर जोडणी असेल तर विद्युतधारा कशी असते, वेगवेगळी असते, लक्षात घ्या. कारण की त्याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. पहा मग पुढे जाऊया. या ठिकाणी म्हटलेलं आहे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे विद्युतधारा I असून फी हे बिंदू C व D यांच्या दरम्यानचे विभवांतर आहे. आता विद्युतधारा किती आहे मित्रांनो, I आहे. या ठिकाणी जर पाहिले तर यामधून वाहणारी जी विद्युतधारा आहे, जे बाणाने दाखवलेलं आहे, हे काय असतं तर या ठिकाणी बॅटरी आहे. बॅटरी जे मायनस आणि प्लस, आपण या ठिकाणी ही बॅटरी म्हटलेली आहे. या ठिकाणी बॅटरी म्हणजे बॅटरी असते, या ठिकाणी प्लग की आहे, ही या ठिकाणी ॲमीटर आहे. आता बॅटरी काय करते, ही बॅटरी आहे मित्रांनो. तर या ठिकाणावरून करंट काय होतं मित्रांनो, फ्लो होतं. फ्लो म्हणजे त्याचं वहन होतंय. तर आता या ठिकाणावरून या बॅटरीपासून त्याचं वहन होत असताना त्या ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रिक करंटचं फ्लो होतो, त्यालाच काय म्हणतो आपण, विद्युतधारा असे म्हणतो. म्हणजे या ठिकाणी जो करंट असा फ्लो होतोय त्याला काय म्हणतात, विद्युतधारा असे म्हणतात. आणि दुसरं या ठिकाणी फी दिलेलं आहे, फीला काय म्हणतात मित्रांनो, विभवांतर असे म्हणतात. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. काय म्हणतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतो. तो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. जर आता हे टोक पहा, या ठिकाणी म्हटलेलं, आता या ठिकाणी होल्ट म्हटलेलं आहे ते याचं दिलेलं आहे. हे टोक येथून जर काढलं आपण म्हणजे या होल्टचं आणि जर येथे बसवलं तर त्याचं जे विभवांतर आहे मित्रांनो बदलणार आहे. पुन्हा आपण काय करू शकतो, या ठिकाणचं जे टोक आहे ते काढून डायरेक्ट आपण इथे लावू शकतो. मग त्यावेळेसला असणारं विभवांतर कसं असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. म्हणजे त्याची जी किंमत आहे मित्रांनो ती वेगवेगळी असणार आहे. त्यालाच आपण फी1 म्हणजे या ठिकाणी येथे असणारं काय घेऊया, फी1 घेऊया. हे टोक काढलं आणि इथे बसवलं तर किती असणार आहे, फी2 असेल. पुन्हा येथून काढलं आणि पुढे बसवलं इथे तर किती असणार आहे, फी3 एवढं त्याचं काय असणार आहे, विभवांतर. तेच या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो, समजावून घ्या. तुम्हाला एखादा डाऊट असेल तर विचारा. ओके, आता पुढे पहा. R1 R2 आणि R3 हे 3 रोध परिपथामध्ये एकसर जोडणी जोडले आहेत. म्हणजे एकसर म्हणजे एका सरळ लाईनीत म्हणतो आपण त्याला. पहा, फी1 फी2 आणि फी3 ही अनुक्रमे R1 R2 आणि R3 या प्रत्येक रोधांच्या टोकांदरम्यानची विभवांतरे असतील तर पहा, तुम्हाला मी आत्ता सांगितलं, हे टोक जर काढलं आणि आपण इथे बसवलं तर ते फी2 होईल. या ठिकाणी काय आहे, फी1 आहे. हे टोक येथून काढलं आणि पुढं R3ला जर बसवलं तर फी3 होईल. पहा, लक्षात घ्या, तुमच्या समजलेलं असेल, तुमच्या लक्षात आलेलं असेल. पहा, आता पुढे काय दिलंय ते समजावून घेऊया. अतिशय सोपा मुद्दा आहे. आता या ठिकाणी पहा, तर आपल्याला फी म्हणजे एकूण विभवांतर कसं काढता येईल तर सर्वांची बेरीज म्हणजे फी1 फी2 अधिक फी3 या तिघांची काय केली आपण, बेरीज केली. त्याला म्हटलं समीकरण क्रमांक 1. आता पहा, जर RS एक सर त्यांनी म्हटलेलं पहा, एक सरला इंग्रजीत काय म्हणतात, सेरीज म्हणतात. तुम्हाला मी ऑलरेडी हे सांगितलेलं आहे. RS म्हणजे काय, सेरीज. यसचा अर्थ काय होतो, सेरीज. तर RS पहा, जर RS हा बिंदू C व D मधील तिन्ही रोधांचा परिणामी रोध असेल तर ओहमच्या नियमानुसार, आता आपल्याला सर्वांना ओहमचा नियम माहिती आहे. फी बरोबर काय असतं मित्रांनो, IR असतं. फी काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स त्यालाच आपण म्हणतो विभवांतर. I काय असतं, इलेक्ट्रिक करंट, त्याला आपण म्हणतो विद्युतधारा. आणि या ठिकाणी R असतं रेझिस्टन्स म्हणजे काय असतं मित्रांनो, रोध असतो. म्हणजे हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे फीची किंमत काय असते, IR असते. फॉर सेरीजसाठी काय घेतलंय, फक्त फी बरोबर काय घेतलंय, IRS. फक्त आरला यस म्हटलेलं आहे. यस का म्हटलं मित्रांनो, कारण की यस म्हणजे काय असतं, सेरीज कॉम्बिनेशन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, सेरीज म्हणतो. पहा, तर ते या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे फी बरोबर IRS. मग त्याचप्रमाणे जर आपण फी1 साठी फॉर्म्युला जर तयार केला मित्रांनो, आपल्याला माहिती आहे फीचा फॉर्म्युला किती आहे, IR आहे. मग मला सांगा, जर आपल्याला फी1चा करायचा आहे तर फी1 बरोबर काय येणार, IR1 येणार. कारण की करंट कसा आहे मित्रांनो, सारखा आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, एकसर जोडणीमध्ये विद्युतधारा सारखीच असते.
त्यानंतर दुसरी कोणती आहे, समांतर जोडणीमध्ये विद्युतधारा कशी असते, वेगळी असते, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी आय राहिलेला आहे, I1 I2 I3 आपण घेतलेलं नाही. का नाही घेतलं तर एकसर जोडणीमध्ये विद्युतधारा कशी असते, सारखी असते, म्हणून फक्त आय घेतलेला आहे. हे जर आपण Phi2 साठी काढलं तर इथं 2 येईल, म्हणजे इथं 2 होतील, इथे किती होणार, 2 होईल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला भेटेल. जर 3 साठी असेल तर 3 बरोबर काय येणार, IR3 येईल, म्हणजे आपल्याला हे या ठिकाणी किंमत भेटेल. पहा आता या सर्व किमती म्हणजे Phi1 Phi2 Phi3च्या किमती काय करा मित्रांनो, या सूत्रामध्ये टाका. जर या सूत्रामध्ये जर टाकले आपल्याला तर काय भेटेल, I1 IR1 अधिक Phi2ची किंमत किती आहे, IR2 अधिक Phi3ची किंमत किती आहे, IR3 आहे, बरोबर. मग या किमती काय केल्या आपण ठेवल्या आणि Phi1 Phi2 Phi3 या ठिकाणची बेरीज कोणाच्या बरोबर आहे, Phiच्या बरोबर आहे, म्हणजे ही किंमत काय करूया आपण ठेवूया. मग जर आपण Phiची किंमत ठेवल्या तर तुम्हाला अशा पद्धतीने आपण त्या किमती ठेवल्या, बरोबर. काय केलं, IRS आहे तसंच या ठिकाणी लिहिलेलं आहे, पहा तुमच्या लक्षात येईल. काय केलं, हे IRS आहे असंच या ठिकाणी ठेवलं. Phiच्या किमती किती असतात, Phi बरोबर काय असतं, Phi1 Phi2 Phi3. मग Phi1ची किंमत आहे IR1 Phi2ची किंमत आहे IR2 आहे का, IR2. त्यानंतर Phi3ची किंमत आहे IR3 अशा पद्धतीने आपण त्यांच्या फक्त किमती टाकल्या. आता पहा मित्रांनो, याच्यामध्ये एक समान लेटर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा एक सेम क्वांटिटी आहे, ती म्हणजे करंटची. मग करंट याच्यामधून हा आय आहे, हा कॉमन जर काढला म्हणजे बाहेर काढला म्हणजे कसं आहे, IRS बरोबर काय होतं, आय होईल आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील, R1 अधिक R2 अधिक R3 राहील, कारण की याच्यामधून आपण आय काय केला, बाहेर घेतला. आता हा आय येथे गुणिले आहे, इकडे येऊन काय होणार मित्रांनो, भागिले होणार. मग ह्या आईला हा आय काय होईल मित्रांनो, निघून जाईल. मग या ठिकाणी हा RS बरोबर काय भेटेल तुम्हाला, R1 अधिक R2 अधिक R3 हे झालं आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. पहा RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3 हे आपलं झालं उत्तर. जर n म्हणजे काय, अनेक असतील म्हणजे n नंबर ऑफ असतील तर काय होणार आहे, पहा जर n रोध एकसर जोडणी जोडलेले असतील तर RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3 अप टू बसतंय, डॉट डॉट म्हणजे काय असतं मित्रांनो, अप टू म्हणजे तिथपर्यंत, कुठपर्यंत असणार आहे, RN पर्यंत, म्हणजे n नंबर पर्यंत त्याची काय करू आपण बेरीज करूया. अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. आता शेवटचा मुद्दा पाहूया या पॉइंट मधला, की या एकसर जोडणीचा एक महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे. जर दिलेले रोध एकसर जोडणीत जोडलेले असतील तर प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. प्रत्येक रोधातून कशी विद्युतधारा वाहते, समान वाहते. दुसरा मुद्दा दिलेला आहे, रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे काय असतं मित्रांनो, पहा या ठिकाणी पहिला मुद्दा काय होता, विद्युतधारा म्हणजे करंट कसा असतो, सारखा वाहतो. दुसरा मुद्दा दिलाय पहा, रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो. जे आपण शेवटचं उत्तर पाहिलं, R बरोबर काय आलं आपलं उत्तर, R1 अधिक R2 अधिक R3 आलं. हा झाला तुमचा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा पहा मित्रांनो, जोडणीच्या दोन टोकांतील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतके असते. म्हणजे R1 पाशी असेल तर R1 पाशी आपण Phi1 घेतलं होतं, ते जर आपण पुढे R2 घेतलं तर आपण Phi2 घेतलं होतं, R3 पाशी घेतलं Phi3 घेतलं होतं, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता 4 नंबरचा मुद्दा पहा, रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो. पहा म्हणजे रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध कसा असतो, हा जोडणीतील एकसर रोधापेक्षा कसा असतो, जास्त असतो. म्हणजे जो आपण सुरुवातीला रोध वापरतो हा एकसर जोडणीपेक्षा कसा असतो मित्रांनो, जास्त असतो. आणि शेवटचा मुद्दा आहे, ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी वापरतात. आता हा मुद्दा तुम्हाला जनरल नॉलेजचा सुद्धा प्रश्न असतो. पहा ही जोडणी म्हणजे एकसर जोडणी कशासाठी वापरतात, तर रोध वाढवण्यासाठी वापरतात. त्याच्या विरुद्ध आपल्याला समांतर जोडणीमध्ये लगेच पाहायचंय. पुढे काय करतो, समांतर जोडणीमध्ये काय असतं, रोध कमी करण्यासाठी असतो आणि एकसर जोडणीमध्ये काय असतं, रोध वाढवण्यासाठी वापरतात. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला स्पर्धा परीक्षेला सुद्धा बऱ्याचदा मित्रांनो प्रश्न विचारला जातो. केवळ एक पुस्तकी किडा बनू नका, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे तरच तुम्ही भविष्यात जर सायन्स घ्यायचं असेल मित्रांनो तुम्हाला तर ते क्लिअर होईल. तुम्ही आता कन्सेप्ट क्लिअर करा. फक्त स्वाध्याय म्हणजे तुमचा अभ्यास नाही मित्रांनो,
पुस्तकातील प्रत्येक मुद्दा तुमच्या लक्षात आला पाहिजे, त्याच वेळेसला तुमचा परिपूर्ण अभ्यास झाला असा त्याचा अर्थ होतो. परीक्षेला तुम्हाला पुस्तकातील कोणताही प्रश्न विचारला तरी उत्तरं देता आली पाहिजेत, अशा पद्धतीने तुमची तयारी झाली पाहिजेत. 10वीचा बेस तुमचा या ठिकाणी पक्का होईल याची मला खात्री आहे. तर चला मित्रांनो, आता पुढचा मुद्दा आहे आपला समांतर जोडणीचा मुद्दा. आपण काय करूया, अभ्यासूया. ओके, तर रोधांची समांतर जोडणी, त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, रेझिस्टर्स इन पॅरलल. आता ही रोधांची समांतर जोडणी म्हणजे काय असतं मित्रांनो, मी तुम्हाला या आधीच्या मुद्द्यामध्ये लगेच सांगितलं होतं की एकसर जोडणीमध्ये त्याची जी विद्युतधारा असते मित्रांनो ती कशी असते, सारखीच असते, कारण की एका सरळ लाईनीमध्ये असतात. परंतु या ठिकाणी जर मित्रांनो तुम्ही पाहिलं तर रोधांची समांतर जोडणी म्हणजे काय असतं. समांतर म्हणजे काय मित्रांनो, तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असेल तर रोध हा R1 आहे, R2 आहे, R3 आहे, हे एकमेकांना कसे आहेत, समांतर आहेत, म्हणजे एकमेकांच्या समोर आहे. हा याच्या समोर आहे, हा याच्या समोर आहे आणि हा R3 सुद्धा एकमेकांना कसे आहेत, समांतर आहे. तर या ठिकाणी पाहूया R1, R2, R3 या तीनही रोधांची जोडणी दोन्ही बाजूंची टोके त्या बाजूस एकत्र जोडून केल्यास त्या जोडणीला समांतर जोडणी म्हणतात. जे की आपण एकसर जोडणीमध्ये पाहिलं होतं की टोके एकमेकांना जोडली होती, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक रोधाचं टोक म्हणजे त्याची जी शेवटची टोके आहेत ती एकमेकांना जोडलेली आहेत. अशा पद्धतीने जोडलेले आहेत, म्हणजे हे जे रोध आहेत ते एकमेकांना कशा आहेत मित्रांनो, समांतर आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, ॲज कम्पेअर टू एकसर जोडणीच्या तुलनेमध्ये काय लक्षात घ्यायचे. एकसर जोडणीमध्ये जे आपलं पोटेन्शियल डिफरन्स होतं, म्हणजे फीची किंमत होती मित्रांनो, फी1, फी2 आणि फी3 होती. येथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, फीची किंमत कशी असते, सारखी असते, कॉन्स्टंट असते, म्हणजे स्थिर असते. फक्त बदलतं काय या ठिकाणी, तुमची जी आयची किंमत, आय म्हणजे काय तर करंट, त्यालाच आपण विद्युतधारा म्हणतो, या ठिकाणी वेगळी असणार आहे, खाली वेगळी असणार आहे आणि या R3ला वेगळी असणार आहे, जी की एकसर जोडणीमध्ये कशी होती, समांतर होती, सारखी होती. एवढाच फरक मित्रांनो लक्षात ठेवा. तुम्हाला दोन्ही मुद्दे समजतील. इयत्ता 11वी 12वी सायन्समध्ये तुम्हाला हे पुढे अभ्यासायचं आहे, 10वीमध्ये सुद्धा हे अभ्यासायचं आहे मित्रांनो. त्यामुळं आत्ताच 100% तयारी करा. तर पहा या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं आहे R1, R2, R3 हे एकमेकांना काय जोडलेले आहेत पहा. तर आकृती 3.9 मध्ये R1, R2 आणि R3 हे तीन रोध C आणि या D या दोन बिंदूंदरम्यान समांतर जोडणी जोडले आहेत. समजा I1, I2 आणि I3 ही अनुक्रमे R1, R2 आणि R3 या रोधामधून वाहणारी विद्युतधारा आहे. म्हणजे या ठिकाणी I1, I2 आणि I3 दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणची जी विद्युतधारा आहे म्हणजे इलेक्ट्रिक करंट तो तुम्हाला मी दाखवलेला आहे. पुढे त्याला काय म्हटलंय, R1 आणि R2, R3 हे काय दिलेले आहेत, रोध दिलेले आहेत पहा. तर पुढे पाहूया, परिपथातील एकूण विद्युतधारा कशी काढणार आपण. एकूण म्हणजे काय करणार, तिघांची आपण बेरीज करणार. म्हणजे या ठिकाणी काय होतं, I1 होतं, या ठिकाणी काय होतं, I2 होतं आणि या ठिकाणी जर पाहिलं तर काय आहे, I3 आहे. म्हणजे तिघांची आपण काय केली, बेरीज केली. काय केली आपण, बेरीज केली. म्हणजे I बरोबर काय आलं, I1 अधिक I2 अधिक I3 हे झालं त्याचं उत्तर झालं. हे होतं समीकरण क्रमांक 1. आता पुढे जाऊया. समजा RP हा परिपथातील परिणामी रोध आहे. समांतरला इंग्रजीत पॅरलल शब्द वापरतात म्हणून RP हे वापरले, परंतु ओहमच्या नियमानुसार पहा आपल्याला माहिती आहे पॅरलल RP P फॉर पॅरलल, S फॉर सेरीज. लक्षात ठेवा, सेरीज कॉम्बिनेशनला आपण RS वापरलं, S फॉर सेरीज. पॅरललला आपण P वापरतोय, P फॉर पॅरलल. ओके, लक्षात आलेलं असेल. आता तुम्हाला ओहमचा नियम माहिती आहे मित्रांनो, फी बरोबर काय असतं, IR असतं. मग मला सांगा, जर आयची किंमत काढायची असेल तर आपल्याला फॉर्म्युला काय भेटेल, हा R गुणिले असतो, इकडे येऊन काय होतं, भागिले होतो. म्हणजे आपल्याला सूत्र काय भेटेल मित्रांनो, पहा काय भेटेल, I बरोबर फी भागिले R, जे तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ते आपण पाहूया. तर त्याचं उत्तर कसं येते ते आपण पाहूया. या ठिकाणी पहा तुमच्या समोर हे दाखवलेलं आहे. अतिशय सोपा मुद्दा आहे मित्रांनो. पहा, तर या ठिकाणी जर पाहिलं तर पहा म्हटलेलं आहे की I बरोबर फी अपॉन RP, P फॉर पॅरलल. मग आता मला सांगा मित्रांनो, या किमती समीकरण 1 मध्ये जर टाकल्या, म्हणजे या समीकरणामध्ये आपण जर किमती टाकल्या तर आयची किंमत आहे फी भागिले RP. या ठिकाणी फी भागिले RP टाकली. I1 ची किंमत किती असणार आहे मित्रांनो, या सूत्राचा वापर केला तर या ठिकाणी आपल्याला भेटेल I1 बरोबर फी भागिले R1.
कारण की फीची किंमत ही सारखीच असते. कशामध्ये? समांतर जोडणीमध्ये. सेरीज म्हणजे काय? एकसर जोडणीमध्ये फीची किंमत काय होते? चेंज होते. मग या ठिकाणी जर पाहिलं तर हे सूत्र या ठिकाणी वापरलं. फी भागिले R1, I2 ची किंमत असते फी भागिले R2 या ठिकाणी टाकली. I3 ची किंमत असते फी भागिले R3 या ठिकाणी टाकली. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला याच्यातून कॉमन आहे फी आहे, याच्यातून सुद्धा आपल्याला कॉमन काढता येईल. काय काढता येईल? फी काढता येईल. मग जर फी कॉमन काढला तर काय भेटेल आपल्याला? पहा या ठिकाणी फी भागिले RP बरोबर, फी भागिले RP बरोबर काय भेटेल तुम्हाला? फी ब्रॅकेटमध्ये काय भेटेल? 1 भागिले R1 अधिक 1 भागिले R2 अधिक 1 भागिले R3 हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणजे या ठिकाणी पहा, मग हा फी आणि हा फी हा गुणिले आहे, इकडे भागिले होतो. म्हणजे फीला फी काय होतं मित्रांनो? कॅन्सल होतो. म्हणजे 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3 हे आपल्याला काय भेटणार आहे? उत्तर भेटणार आहे. या ठिकाणी तुमच्या समोर आहे फी भागिले RP बरोबर फी भागिले R1 होतं, याचं आपण कन्व्हर्जन केलं, आपल्याला हे उत्तर भेटलं. कसं आलं ते? 1 भागिले RP बरोबर 1 भागिले R1 अधिक 1 भागिले R2 अधिक 1 भागिले R3 हे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर भेटलं. म्हणजे हा फी आहेत आणि हे फी हे बाहेर कॉमन काढले आणि या फीला डिवाइड केले. डिवाइड म्हणजे भागले, म्हणून फीला फी काय झाला? कॅन्सल झाला. आता पहा मित्रांनो, तुमच्या समोर अशा पद्धतीने हे सूत्र दिलेलं आहे. हे कितीसाठी आहे? फक्त तिघांसाठी आहे. जर आपल्याला n नंबरसाठी जर लिहायचं असेल, जर n रोज समांतर जोडणी जोडले असतील तर आपल्याला हे सूत्र भेटणार आहे. 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3 अप टू कुठपर्यंत आहे? अप टू म्हणजे कोटपर्यंत. जर कुठपर्यंत असणार आहे ते 1/RN पर्यंत असणार आहे. ही झाली तुमची समांतर जोडणी. मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला 100% समजेल अशा पद्धतीने मी सांगितलेलं आहे. आता पहा या ठिकाणी शेवटचा मुद्दा पहा तुमच्या समोर आहे. समांतर जोडणीने अनेक दिवे जोडले असता जर एखादा दिवा त्या दिव्यातील तारेचे कुंडल तुटल्याने प्रकाशित होत नसेल तरी विद्युत परिपथ खंडित होत नाही. दुसऱ्या मार्गातून विद्युतधारा वाहते व इतर दिवे प्रकाशित होतात. काय होतात मित्रांनो? पहा तुमच्या लक्षात आलेलं असेल. समजा या ठिकाणी आपली जोडणी आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला 3 मार्ग दिसत आहेत. समजा येथे एक बल्ब बसवलाय तुम्ही, येथे एक बसवलाय आणि येथे एक बसवलाय. जर इथला बल्ब जर गेला असेल तर किंवा इथे जर एखादी वायर तुटली असेल मधली, तरीही या मार्गाने किंवा या मार्गाने तुमचा इलेक्ट्रिक करंट फ्लो होत राहणार आहे. म्हणजे हे बाकीचे 2 बल्ब आहेत मित्रांनो, ते चालू राहतील. भलेही ही जी आतमधली जी वायर आहे ती तुटली तरीही बाहेरच्या या वायर तुटलेल्या नाही, त्यानुसार काय होईल मित्रांनो? ते बल्ब काय राहतील? चालू राहतील. म्हणजे हे समांतर जोडणीमध्ये होतं. एकसर जोडणीमध्ये असं होत नाही. एकसर जोडणी म्हणजे एकमेकांना जोडलेले असतात. अशा पद्धतीने समजा वायर इथे तुटली तर हे बाकीचे हे सुद्धा काय होतात? बंद होतात. परंतु समांतर जोडणीमध्ये तसं होत नाही. समांतर जोडणीमध्ये ही मधली वायर जरी तुटली तरी करंट काय होणार आहे? या वायरद्वारे डायरेक्ट फ्लो होऊ शकतो. म्हणजे हे तुम्हाला खाली या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे पहा, अनेक दिवे एकसर पद्धतीने जोडले तर ते आपल्या मूळ प्रखरतेपेक्षा कमी प्रखरतेने प्रकाशतात. परंतु तेच दिवे समांतर पद्धतीने जोडले तर प्रत्येक दिवा आपल्या मूळ प्रखरतेने प्रकाशतो. म्हणजे काय होतं पहा, एकाच वायरने जर जोडले तर त्यांचा प्रकाश काय होतो मित्रांनो? कमी होतो. परंतु जर वेगवेगळ्या पद्धतीने जोडले, वेगवेगळ्या मार्गाने जर जोडले तर त्यांचा प्रकाश काय राहतो मित्रांनो? जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. पहा आता आपण पुढच्या पानावरती जाऊया मित्रांनो. शेवटचं पान आहे आपलं. पहा शेवटचा मुद्दा आहे. पहा, जर दिलेले रोध समांतर जोडणी जोडले असतील तर जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांकांची बेरीज ही परिणामी रोधांच्या व्यस्तांका इतकी असते. म्हणजे काय असतं पहा मित्रांनो? रोधांच्या व्यस्तांकांची बेरीज ही काय असते? परिणामी रोधांच्या व्यस्तांका इतकी असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे. प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते व परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा ही सर्व रोधांतून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युतधारेच्या बेरजे इतकी असते. म्हणजे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी आपला फॉर्म्युला सुद्धा आला होता अशा पद्धतीने 1/R1
म्हणजे R1/RP पी म्हणजे पॅरललसाठी समांतरसाठी 1/R2 अशा पद्धतीने तुम्हाला 1/R3 अशा पद्धतीने आपल्याला त्यांची काय भेटते बेरीज भेटते पहा म्हणजे व्यस्तांकांची बेरीज भेटते ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. रोधांच्या प्रत्येक रोधाच्या टोकादरम्यानचे विभवांतर कसे असते मित्रांनो समान असते. जे तुम्हाला मी सांगितलेलं होतं विभवांतर काय असतं समांतरतेसाठी समान राहतं जे की एकसर जोडणीसाठी काय होतं वेगवेगळं होतं. या ठिकाणी कसं असणार आहे समान असणार आहे. चौथा मुद्दा पहा रोधांच्या समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किमतीपेक्षा कसा असतो मित्रांनो कमी असतो. आणि पाचवा मुद्दा दिलेला आहे ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात. जो मुद्दा मी तुम्हाला एकसर जोडणीमध्ये सांगितलेला होता परिपथातील रोध काय करतो मित्रांनो आपण वाढवतो. या ठिकाणी परिपथातील रोध काय केलेला आहे मित्रांनो कमी केलेला आहे. अशा पद्धतीने हे प्रकरण मित्रांनो या ठिकाणी संपलेलं आहे. यानंतरचं जे द्रव्याचे मोजमाप हे 4 नंबरचं प्रकरण आहे ते मित्रांनो अगदी सखोलपणे आपण घेणार आहोत. तुम्हाला प्रत्येक मुद्दा समजेल याची मला खात्री आहे. तर सर्वांना मी ऑल द बेस्ट देतो मित्रांनो. तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आपला हा क्वालिटी अभ्यास तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा, तुमच्या शिक्षकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जे विद्यार्थी ग्रामीण भागातले आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा अभ्यास पोहोचेल आणि तो चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकेल. भविष्यामध्ये तो एखादा चांगल्या प्रकारचा सायन्सचा विद्यार्थी बनेल. त्यामुळे सर्वांना मी ऑल द बेस्ट देतो. थँक्यू.